नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओत आपण जाणार आहोत धामटणे या ठिकाणी। आणि आजच्या या व्हिडिओत अनंत भावर ये दादा ते पोलीस होते आणि ते पोलीस मधून त्यांचे एक रिटायरमेंट झालेली आहे आणि ते ठिकाणी त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे। ते सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये पारंपरिक तारपा नाच त्या ठिकाणी सादर करणार आहेत। तर त्या ठिकाणी आपण सध्या जाणार आहोत। त्या ठिकाणी कार्यक्रम कसा पार पाडतोय या सर्व व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू सांगत राहा। नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मी आशिगड आणि तुम्ही बघता आशिगड यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आम्ही कुठेतरी हिंडायला जात आहोत आणि जे काय दुसरे मित्र वगैरे ते पुढे गेला आणि मी बाईक वगैरे घेऊन जात आहे। तर सध्या आपण कासा घोल या मोठा ब्रिज वगैरे आहे नाहीचा, तर मी आहे सध्या। तर आता सध्या तुम्हाला कुठं जात आहे तर थोडासा बाईक रायडिंग वगैरे रस्ता दाखवत जात आहे। नंतर कुठे काय करत आहे ते तुम्हाला व्हिडिओत नागा मिळेल आणि कशासाठी जात आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओत नागा मिळेल। फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा। व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया। तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत धामटणे या ठिकाणी। आणि या धामटणे या ठिकाणी अनंत भावरे हे काका एक पोलीसमधून नोकरी होती त्यांची आणि त्यांची पोलीसमधून एक रिटायर झालेली आहे। ते रिटायर माध्यमातून त्यांनी त्यांचे घरी एक कार्यक्रम सांस्कृतिक ठेवलेला आहे आणि ते सांस्कृतिक कार्यक्रममध्ये पारंपरिक तारपा नाच वगैरे त्या ठिकाणी नाच सादर वगैरे करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही फक्त कंटिन्यू नागत राहा। नव्हती म्हणून त्यांनी पुढे काही जास्त शिक्षण घेतलं नाही। थोडेफार दिवस त्यांनी इथेच गावामध्ये काम केलं किंवा इतर ठिकाणी असं काम केलं। काम केल्यानंतर त्यांना ऐकायला मिळालं की त्यावेळेस म्हणजे भरत्या होत होत्या त्या थोड्याच स्वरूपात। त्या सुरुवातीला 1-2 भरतीमध्ये उपस्थित राहिले पण त्यांना अपयश आलं आणि तलासरी येथे त्यांनी 3री भरती। पोलीस अजूनपर्यंत आलं का नाही तिकडे सांगत असते, पोलीस अजूनपर्यंत आलं की नाही। पण पोलिसांना पण कुठे काही घटना घडली तर घेऊनच ते आजपर्यंत 38 वर्ष त्याने सेवेमध्ये घालवली आणि त्यांना पुरस्कार सुद्धा भेटले का तर चांगले कामं केली म्हणून आज पुरस्कार भेटले। आणि आदिवासी समाजामध्ये असे पोलीस अनेक आहेत, अनेक होतील एवढीच आशा बघतोय आम्ही। कारण सर तुम्ही आज खूप चांगली कामगिरी केली, कारण आपल्या आदिवासी समाजासाठी एवढी धावपळ केली किंवा पण संधी भेटेल एवढे बोलून क्षमा मागतो। आदिवासी खेडेपाड्यातून एखादा गरीब कुटुंबातून व्यक्ती शिक्षण घेतो, कुठेतरी अडीअडचणीवर मात करून खाण्यासारख्या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये शहरामध्ये नोकरी करू शकतो, तर आम्ही का करू शकत नाही? ही एक प्रेरणा आमच्यामध्ये निर्माण होते, आमच्यासारख्या नवतरुणांमध्ये निर्माण होते। आणि तुमच्यासारखे जेव्हा कुणीतरी आपल्या भागातून एखादा व्यक्ती घडतो बदली झाल्यानंतर तिथं पण शिपाई म्हणून 6 वर्ष गेली।
लगेच मला तिथून उचललं आणि भिवंडी 4 वर्ष कंट्रोलला केली. नोकरीच्या काळात मला तर कारण मी सकाळी जायचो तर रात्री 8-10 वाजता यायचो. माझी फॅमिली अशिक्षित शिकलेली नाही, परंतु मुलांना शाळेत सोडायचा, आणायला, अमुक तमुक सगळं हँडल केलं. म्हणजे तर मी जर एखादा रात्री 10 वाजता गेलो नाव दिलेलं असलं तरी मला तर गेला की अभ्यास करायचा. बाकी 2 मुलांनी मला काही एवढा त्रास नाही, त्यांनी ते हँडल केले. मुलगी पण MA BEd झाली आणि छोटा मुलगा तो इंजिनियर म्हणून शिकला. फक्त मोठा मुलगा ते एवढा शिकला नाही आणि आता परिस्थिती व्यवस्थित आणलेली आहे. माझं 2 शब्द संपवतो. श्री अनंत महादुभावर या बाबांनी त्यांच्या कार्यात काय काय केलं किंवा पोलिसाची ड्युटी काय असते ते त्यांनी सांगितलं की ते ग्रामीण भागात असतात तर त्यांना या सर्व गोष्टीची जाण होती आणि यासाठी त्या भागामध्ये काही झालं तर त्यांना बोलवलं जातं किंवा असे मृत्यूदेहही त्यांना उचलावे लागतात पंचनाम्यासाठी. असे त्यांनी केलेल्या कार्याची आपल्याला माहिती दिली. तर आता आपला कार्यक्रम इथे संपवू, कारण याच्या पुढे आपल्याला नाच काम करायचं आहे. तारककरी बोलवलेले आहेत, नाचणारे महिला मंडळी आणि पुरुष मंडळी, त्यांना सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. सो हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो आणि आता आपण जरा गाड्या इकडे असतील तिकडे सरकवून घेऊ, तर मग नाचू.